हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे महाराष्ट्रीयन मासवडी आणि त्यासोबत भाकरी. अशी माझी आजची रेसिपी आहे. तर रेसिपी कशी आहे ती तुम्ही बघा. तुम्हाला नक्की आवडेल माझी रेसिपी, कारण ही रेसिपी खूपच छान आहे आणि खायला पण सुंदर लागते आणि त्याचा शेप तर फारच छान वाटतो बघायला. तर तुम्ही पण बघा ही रेसिपी काय आहे ती. खूप छान अशी रेसिपी आहे. बनवायला खूप वेळ लागतो, पण खाण्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही बघा ही रेसिपी कशी आहे ती. खूप छान अशी रेसिपी आहे. बघा, करण्यासाठी खूप वेळ लागला, खूप म्हणजे खूप वेळ लागतो. बघा, त्याचा शेप असा ट्रायंगलमध्ये खूप छान वाटतो बघायला. एकदा तुम्ही पण करून बघा ही रेसिपी. जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा तुम्ही पण, कारण हा शेप बघा खूप मेहनत लागते या शेप करण्यासाठी. त्यासाठी पीठ पण अगदी व्यवस्थित आलं पाहिजे. तर बघा हे ट्रायंगल टाईप शेप कसं छान वाटतं बघायला. सुरीने पण एकदम हळूपणे कापावं लागतं. बघा ही रेसिपी कशी आहे ती, आणि सांगा मला नक्की कशी वाटली ती तुम्हाला ही रेसिपी आजची. तर मग रेसिपी काय आहे ती आपण सुरुवात करूया. काय रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागलं ते, आणि त्यानुसार आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर बघा तुम्ही आता ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे ती. प्रथम मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं घेतल्यानंतर कढईवर गॅस ऑन करून मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन ठेवल्याच्यानंतर इथे मी अख्खे मसाले घेतलेले आहेत, म्हणजे तीळ घेतले. खसखस नव्हती म्हणून खसखस नाही घेतली. काळी मिरी आहे, दालचिनी आहे आणि श्रीफळ हे चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण जास्त नाही घ्यायचं आहे. माझ्या हातून थोडं जास्त झालं आहे. पण लसूण असं 2 ते 3 पाकळ्या घ्यायचे आहेत आणि खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. तेल अजिबात टाकायचं नाही, कारण खोबऱ्याला तेल सुटतं आहे म्हणून तेल नाही टाकायचं. आणि त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे. कांदा पण मोठ्या साईजमध्ये होता म्हणून मी एकच घेतलेला आहे. कांदा पण भाजून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये पण तेल नाही टाकायचं, कारण हे मिश्रण आपल्याला असं फक्त पेस्ट करून घ्यायची आहे पावडर. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. तर इथे मी खोबरं, लसूण आणि जे कांदा भाजलेला होता त्याची मी पेस्ट करून घेते. पेस्ट एकदम पेस्ट ना बारीक नाही करायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं. खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही पण बघा, एकदम सुकी अशी पेस्ट आहे. पाणी अजिबात नाही टाकायचं. आणि नंतर इथे जी मी आपलं खडा मसाल्याचं पावडर केलेली होती त्याच्यामध्ये मी त्याच्यात मिक्स करणार आहे. त्याच्यात हळद, मीठ, लाल मिरची पावडर, लाल मसाला, गरम मसाला, आणखीन तुम्हाला कोणते मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मला एवढे करायचे होते तेवढेच मी केलेले आहेत. तर तुम्ही पण बघा ही रेसिपी. खूप छान लागते रेसिपी ही खायला. तर इथे मी सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे जिरं, मिरची, लसूण एवढंच घेतलेलं आहे. त्याची मी पेस्ट करून घेणार आहे, कारण ही आपल्याला बेसनसाठी लागणार आहे. त्यासाठी ह्याची मी चांगलं दगड आहे त्याच्यावर ठेचून घेणार आहे. हे ठेचासारखं खूप छान लागते. असे पण भाकरीसोबत खायला तुम्ही असं पण खाऊ शकता. आणि नंतर मी इथे बेसन घेतलेलं आहे. बेसन हे चाळूनच घ्यायचं आहे, कारण त्याच्या गुठळ्या असतात म्हणून बेसन हे चाळून घ्यायचं आहे. मी छोटी चाळण घेतलेली आहे म्हणून थोडंसं मला टाईम लागला चाळणीसाठी. नंतर मी इथे कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जी मी पेस्ट केलेली होती आता ठेचून ते आता त्याच्यामध्ये टाकलेले आहे तेलामध्ये. आणि मीठ टाकून चांगलं असं परतवून घेणार आहे. त्याच्यामध्ये हळद आणि बेसन होतं. चांगलं मी परतवून घेणार आहे. याचा स्मेल पण खूप छान येतो तडका दिल्यानंतर. मिरची, लसूण आणि जिऱ्यासह त्याच्यामध्ये जी 1 वाटी असेल बेसन, तर त्याच्यात थोडंसं कमी घ्यायचं पाणी.
एकच्या वरती थोडंसं घेतलं तरी पण चालेल, किंवा 1 वाटी घेतलं तरी पण चालेल. जास्त पण पातळ नाही करायचं आहे. गुठळा असं चमच्याने ढवळून घ्यायचं, नाही तर मग दुसरं कोणतं तुमच्याकडे यंत्र असेल त्याने जरी घेतलं तरी पण चालेल, कारण ह्या गुठळ्या निघून जायला पाहिजे. चमच्याने सारखं ढवळत राहिलं तर त्याच्या गुठळ्या निघून जातात. आणि नंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, ते आपल्याला त्याचा सार तयार करायचा आहे. म्हणून मी इथे खोबरं आणि कांदा असं मी भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिरची वगैरे ॲड करायची तर तेही करू शकता. इथे बघा माझं मासवडीचं बेसनचं मी तयार करून घेतलेलं आहे. आणि ही रेसिपी गरम असतानाच थोपटून घ्यायची. हाताला गरम लागलं तर थोडं पाणी लावायचं, पाणीने असं थोपटून घ्यायचं. त्यावर कोथिंबीर आणि खोबरं असं सर्व करायचं. पण मी खोबरं नाही वापरलेलं, फक्त कोथिंबीरच वापरलेलं आहे. आणि नंतर जे आपण मासवडीसाठी हे मिश्रण तयार केलेलं होतं ते त्याच्यावरती मी ठेवणार आहे आणि खूप छान असा शेप देणार आहे त्याला. तर तुम्ही पण बघा हा शेप मी कसा देते, तो खूप छान असा शेप आहे. काही अवघड नाही, हे शेप करायला खूप इझी आहे. ज्याला नाही आहे तो पण करू शकतो. हे खूप इझी आहे, फक्त ट्रायंगल शेप आलं पाहिजे. 1-2 वेळा ट्राय केलं तर बरोबर येतो सगळं. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि स्पेशली हे शेप खूप छान वाटतात बघायला. माझा सगळ्या साईडने शेप अगदी व्यवस्थित आलेला आहे. आणि नंतर कोथिंबीर तुम्ही वरून जरी सर्व केली तरी पण चालेल, अशी जरी गेली तरी पण चालेल. आणि ह्याच्यानंतर मी जास्त पातळ नाही शेप करायचं, मीडियम साईजमध्ये शेप करायचं, कारण जास्त पातळ ते चांगले नाही लागत. कारण आपल्याला त्यामध्ये जे सारण भरलेलं आहे ते दिसलं पाहिजे, म्हणून छोटे पीस नाही करायचे, थोडे मोठे पीस ठेवायचे आहेत. आणि मी नंतर हे सुरीने कट करून घेतलेलं आहे. सुरीने कट करून घेतल्याच्यानंतर खूप छान असं शेप त्याचा तयार झालेला आहे. तुम्ही पण बघा हा शेप कसा दिसतो ते मला सांगा. बघा किती छान असं वाटतं शेप. आणि त्यानंतर मी जे खोबरं आणि कांदा भाजून घेतलेलं होतं त्याची मी पेस्ट करून घेणार आहे. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये मी तेल टाकणार आहे. तेल टाकल्याच्यानंतर जी मी आता पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकणार. त्याच्यामध्ये मीठ, हळद, आणखी मसाले टाकणार आहे, लाल मिरची पावडर हे टाकून मी चांगलं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. कारण तेल सुटेपर्यंत चांगलं मी असं ढवळून घेणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. पाणी पण जसं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं. इथे अर्धा ग्लास असं पाणी टाकलेलं आहे. छान असं कलर आलेला आहे. आणि नंतर इथे मी वरून कोथिंबीर सर्व केलेली आहे. बघा इथे कशी छान उकळी आलेली आहे आणि कलर पण छान वाटतो. आणि नंतर मी इथे भाकरी बनवणार आहे, ज्वारीची भाकरी बनवणार आहे, कारण ज्वारीची भाकरी खायला खूप छान लागते. आणि मी इथे भाकरीचं पीठ मळून घेणार आहे. मळण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा नाही करायचा. इथे मी भाकरी तयार करून घेणार आहे. इथे मी कणिक मळून घेते. कणिक मळून झाल्याच्या नंतर त्याचे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. छोटे गोळे तयार करून घेतल्याच्या नंतर मी इथे भाकरी बनवणार आहे. भाकरी आता कोणी लाटून बनवतो, कोणी थोपटून बनवतो, कोणी हातावर बनवतो. जशी बनवायची तशी बनवा, असं काही नाही. ज्याला जसं जमतं तसंच करणार. इथे मी मोठ्या 2 भाकऱ्या करून घेणार आहे आणि छोटे 2 भाकरी करून घेणार आहे. छोटी भाकरी म्हणजे माझ्या मुलीसाठी. इथे मी भाकरी अशी बनवून घेणार आहे. तर बघा इथे मी छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. एकदम मीडियम साईजमध्येच भाकरी बनवणार आहे, जास्त मोठी नाही करणार आहे. आणि इथे मी प्लेटला थोडंसं पीठ लावून घेते. पीठ लावून घेतल्याच्यानंतर चांगली मी भाकरी ही थोपटून घेणार आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, एकदम मीडियम साईजमध्ये भाकरी करणार आहे. अशी थोपटूनच भाकरी छान वाटते, लाटून नाही चांगली वाटत.
म्हणून ठोकटूनच भाकरी मी सहसा बनवते. बघा इथे माझी भाकरी तयार झालेली आहे. आणि नंतर ही मी भाकरी गॅसवर तवा गरम झाल्याच्या नंतर त्यावर मीठ टाकणार आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकल्यानंतर सगळीकडे पाणी लावून घेणार आहे भाकरीला आणि असं छानपैकी शेकून घेणार आहे भाकरी. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान अशी रेसिपी आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू. बाय बाय. सी यू टुमॉरो.